आपल्याकडे एक मुलगी आली. ती मुलगी इथे इतर शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह हिंगणा रोडला आहे. ते बिल्डिंग 3 मजली आहे. त्या 3 मजलीमध्ये वरचे 2 फ्लोर मुली राहतात. जवळपास 60 मुली इथे राहतात. जी मुलीची तक्रार आहे ती मुलीने असं सांगितलं आहे की मी 2 जणी राहत होत्या. त्यापैकी दुसरी माझी मैत्रीण आहे ती गावाला गेली. मी एकटी राहत असताना 2 मुलं आले. 2 मुलांनी मला स्पर्श केला आणि माझा मोबाईल घेऊन पळून गेले. त्यावेळेस मी आघाडी मारली आणि नंतर मग मी दुसऱ्या दिवशी कंप्लेंट द्यायला आले. परंतु तिने असंही सांगितलं आहे की या फ्लोअरवरती मागचे गेट कायम उघडं असतं, त्याला कुठलेही कुलूप नव्हते आणि मी ज्या रूममध्ये राहते त्या रूममध्ये 2 दरवाजे आहेत. त्यापैकी एका दरवाजाला कुलूप असताना एक दरवाजा कायम उघडा असतो, त्याला आतून कडी कोंडा नव्हता. तसेच त्याने कंप्लेंटही केली की CCTV वगैरे पण नाही. त्यामुळे या CCTVचा फायदा घेऊन आरोपींनी मोबाईल चोरी आणि तिला बॅट टच करून आपण भारतीय न्याय संहिता कलम 75, 305 आणि 3.5 याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्या अनुषंगाने आपले तपास तात्काळ देऊन चौकशी सुरू आहे.